इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र 2023-24 राज्यसेवा पूर्व मुख्य कंबाईंड पूर्व मुख्य येणाऱ्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. कारण की खूप सारे फॅक्ट डायरेक्टली इकॉनॉमिक सर्वेमधून येतात. सो आपला फोकस टू द पॉईंट असेल जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपण तेवढ्या गोष्टी करू, त्याच्यावर फोकस करूयात. ओके, यासंबंधी PDF वगैरे तुम्हाला अनुज पाडे MPSC नेव्हिगेटर प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होते. सो आपण स्टार्ट करूयात. बघा, पहिला चॅप्टर आपण भारतीय अर्थव्यवस्था यासंबंधी बघणार आहोत. पॉप्युलेशन एक चॅप्टर पण येतो, पण नंतर आपण बघू. पहिले एक भारतीय अर्थव्यवस्था या चॅप्टर, राज्य अर्थव्यवस्था हे चॅप्टर आपण फोकस करू की राज्याची नेमकी इकॉनॉमी, महाराष्ट्राची इकॉनॉमी कशा प्रकारे आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती घ्या. बघा, महाराष्ट्र भारतातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. बरोबर आहे. तर माहिती आहे, जर एरिया वाईज साईज वाईज विचारलं केला तर पहिला राजस्थान, नंतर मध्य प्रदेश आणि तिकडे महाराष्ट्राचा रँक येतो. जर एरियाच्या हिशोबाने विचार केला तर महाराष्ट्र थर्ड रँक येतो. पण जर का तुम्ही पॉप्युलेशनच्या बाबतीत विचार केला तर पहिले UPचा रँक येतो आणि दुसरा महाराष्ट्राचा रँक येतो. आपल्याकडं 11,11,23,00,000 एवढी पॉप्युलेशन आपल्याला दिसेल. तर म्हणून एरिया वाईज थर्ड रँक, पॉप्युलेशन वाईज सेकंड रँक येतो महाराष्ट्राचा. 3,07,713 किलोमीटरचा आपला टोटल एरिया आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, MP, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, दादरा नगर हवेली, दमण या सगळ्यांना जोडते. अरबी समुद्राचा आपला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. सर्वोच्च शिखर कौसुबाई शिखर आहे. लोकसंख्या 11,23,00,000 दिसेल. संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व किती आहे? 67 कसे असतात? 48 प्लस 19 हे लक्षात असू द्या. इज इक्वल टू 67. 48 प्रतिनिधी लोकसभेसाठी आणि 19 राज्यसभेसाठी एवढे प्रतिनिधित्व महाराष्ट्रात जातात. आणि विधानसभेमध्ये किती आपले 288 प्रतिनिधी विधानसभेसाठी असतात, एवढं लक्षात असू द्या. सो हे सगळे फॅक्ट महत्वाचे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा सगळे महत्वाचे. महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे विभागले आणि 6 महसूल विभाग आहे. ओके, महाराष्ट्राचे महसूल विभाग तुम्हाला माहिती आहे. टोटल 6 महसूल विभाग: पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर आणि अमरावती. टोटल आपले 6 महसुली विभाग आहे, एवढं लक्षात असू द्या, जे महत्वाचं तुम्हाला लागणार आहे. या व्यतिरिक्त काय काय आणखी महत्वाचं असू शकतं? बघा, महसुली विभाग जे 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये बनला. काही फॅक्ट्स जे महत्वाचे असू शकतात. तर 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र बनला तेव्हा आपल्याकडे 4 महसुली विभाग होते. 4च्या जागी आता 6 महसुली विभाग बनले. आपल्याकडे जिल्हे आपण कंपॅरिझन बघूया. 1960 मध्ये काय स्टेटस होता आणि आता 2023 मध्ये काय कंडिशन आहे, 24 मध्ये काय. जिल्हे आपल्याकडे 1960 मध्ये 26 जिल्हे होते, आता आपल्याकडे 36 जिल्हे झालेले. जर का तुम्ही तालुक्यांचा विचार केला तालुका, तर आपल्याकडे 229 तालुके येते, त्या जागी आता 355 तालुके आपल्याकडे. आपण जर शहराचा विचार केला शहरे, तर शहरे आपल्याकडे 266 होती, त्या जागी 534 झालेलं आहे. 3-4-5-5-3-4 असं जवळचा आकडा आहे. बघा, एवढे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे काय की महाराष्ट्राबद्दल. नंतर आपण जिल्हा परिषद किती आहे महाराष्ट्रामध्ये, ग्रामपंचायत किती आहे, सगळं बघू. पण थोडं बेसिक लक्षात ठेवायचं क्वेश्चन आला होता की आपली जिल्ह्यांची संख्या किती आहे. महाराष्ट्राच्या तालुक्यासंबंधी क्वेश्चन आला होता की 229 तालुके येतात राज्याच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि आत्ता किती 355 आहे असं स्टेटमेंट आलं होतं. सो लक्षात असू द्या, इकॉनॉमिक सर्वेवर डायरेक्ट क्वेश्चन पडतं. राईट. आता बघू आपण राज्य अर्थव्यवस्थापासून सुरुवात करूया. पहिला चॅप्टर इकॉनॉमिक सर्वे. जर तुम्ही PDF डाउनलोड नाही केली असेल तर ऑफिशियल PDF डाउनलोड करून घ्या. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण ऑफिशियल PDF टाकतो इकॉनॉमिक सर्वेचे, तिकडे तुम्हाला भेटेलच. सो राज्य उत्पन्न बघा, दुसऱ्या पूर्वानुमानानुसार देशात अर्थव्यवस्थेत 7.6% वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर 7.6% ग्रोथचा अपेक्षा आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये पण 7.6%ची अपेक्षा आहे. कळतंय का? म्हणजे देशाची इकॉनॉमीचा ग्रोथ रेट अपेक्षित किती आहे? 7.6. आणि त्याच वेळी महाराष्ट्राची इकॉनॉमीचा ग्रोथ रेट किती अपेक्षित आहे? 7.6%. म्हणजे आपल्याला कधी कंपॅरिझन आलं किंवा स्टेटमेंट आलं तर दोघांचा अपेक्षित वृद्धी दर सारखाच तुम्हाला दिसेल, 7.6 का 7.6 वगैरे. मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कसं ग्रोथ रेट आहे. ओव्हरऑल ग्रोथ रेट किती विचारला आपण? 7.6%. मग आपल्याकडे 3 क्षेत्र असतात है ना. आपल्याकडे कृषी क्षेत्र आहे, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे. मग आपण बघू तिघांचं कसं सांगितलंय. सो आपल्याकडं कृषी आणि संलग्न क्षेत्र आहे, तर कृषी संलग्न क्षेत्र, त्याच्यानंतर एक उद्योग क्षेत्र आहे आणि एक सेवा क्षेत्र. राईट आहे. ओव्हरऑल ग्रोथ रेट आपला 7.6 सांगितला. मग कृषी आणि संलग्न क्षेत्राचा 1.9%, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र 1.9% एक्सपेक्टेड ग्रोथ सांगितलाय. त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राचं सांगितलं 7.6%. ओके, 7 आणि सेवा क्षेत्राचं सांगितलं 8.1%. तर 8.1% एवढं लक्षात असू द्या याच्यावर. म्हणजे जर का तुम्हाला स्टेटमेंट आलं तर कळलं वगैरे. कृषीचा 1.9%, उद्योगाचा 7.6% आणि सेवाचा 8.8% अपेक्षित ग्रोथ आहे. आणि ओव्हरऑल 7.6 अशा अपेक्षा आहे आणि भारताची पण 7.6% होईल असं सांगितलंय. ओके, सो पहिलं तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. बेसिक होता, फॅक्ट्स होत्या, एवढं काय अवघड नव्हतं.
आता इकॉनॉमिक सर्वेमध्ये पुढे तुम्ही बघत चला, पुढे काय इम्पॉर्टंट आहे हे वाला पॉईंट. हे सांकेतिक स्थूल देशांतर उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे एक 13.9% आहे. याच्यावर क्वेश्चन येण्याची खूप शक्यता आहे की देशाच्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के. मग तुम्हाला म्हणतील 15.6% किंवा 18%. तर त्यावेळेस तुम्हाला 13.9% आठवलं पाहिजे किंवा देशाच्या उत्पन्नामध्ये स्थूल उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे, 13.9% एवढं बसेल. आणि दरडोई उत्पन्न पण आपल्याकडे किती आहे, 252 लक्षात ठेवा. हे पुढचं जरी लक्षात नाही आलं 252 आणि 2021 मध्ये किती होतं, 219 होतं लक्षात ठेवा. म्हणजे दरडोई आपण तुम्ही विचार केला दरडोई उत्पन्न, तर दरडोई उत्पन्न 219 वरून किती झालेलं आपला 252 झालं असं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे जवळपास कुठे 30-32 ने वाढ झाली तर 30,000 किंवा 30K ने वाढ झाली एवढं लक्षात ठेवा. आपलं दरडोई उत्पन्न वाढलंय का, दरडोई उत्पन्न आपलं वाढलंय. आणि महत्वाची फॅक्ट काय लक्षात ठेवा एकदम द्या, की दरडोई उत्पन्न जे ते दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे असं स्टेटमेंट बनतं की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे किंवा महाराष्ट्रापेक्षा दरडोई उत्पन्न भारतापेक्षा कमी अशा बनतात. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचे भारतापेक्षा जास्त आहे. आपला आकडा तुम्ही 252 एवढ्या फॅक्ट लक्षात ठेवा. आपण पुढे बघूयाचं तुम्हाला कम्पॅरिझन मध्ये. सगळं एकदम पूर्ण आकडा पाठ नाही करायचा तुम्हाला, फक्त 252 लक्षात ठेवा. आणि याच्या अगोदर किती होता तर 219 होता एवढं लक्षात असू द्या. ओके, सो तुम्हाला लक्षात आहे. हा, त्याच्यानंतर आपण काय बघू, दरडोई उत्पन्न म्हणतोय महाराष्ट्राचा असं आहे 252. मग आपण दरडोई उत्पन्न किंवा किती किती कोणत्या कोणत्या राज्याचं किती दरडोई उत्पन्न आहे किंवा कसं आहे त्या संबंधित तत्व बघा. महाराष्ट्राला दिले 252 आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे या हिशोबाने 252. आता इकडे कंपॅरिझन दिले बघा, दरडोई उत्पन्नाची तुलना दिलेली होती. यावर क्वेश्चन येऊ शकतो की भारतामध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे, तर लक्षात असू द्या तेलंगणाचे आहे. एक नंबर याच्यावर फॅक्ट बनवू शकतो. तुम्हाला ना गोवा देतील किंवा तुम्हाला एखादा डेव्हलप स्टेट देतील केरळ, तुम्हाला वाटेल दरडोई उत्पन्न त्यांचं जास्त असेल, बट तेलंगणाचं दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त किती तर 311 लक्षात ठेवा. बट 311 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोण येतं, तेलंगणाच्या बाजूला कर्नाटक येतं. कर्नाटकचं किती आहे तर 304 आहे कर्नाटक. त्याच्यानंतर डायरेक्टली टॉपमध्ये येतं हरियाणा. हरियाणाचं किती आहे तर 296 आहे. त्याच्यानंतर तमिळनाडूचा येतो, तमिळनाडूचा 275 आहे. त्याच्यानंतर गुजरात येतो 273 आहे. आणि त्याच्यानंतर आपलं प्रेम महाराष्ट्र येतं ते आहे 2 म्हणजे 252 252 लक्षात ठेवा. म्हणजे कितवा रँक येतो महाराष्ट्राचा तर 6वा रँक येतो. स्टेटमेंट कसं बनवू शकतो, भारताच्या आत्ता लेटेस्ट इकॉनॉमिक सर्वेनुसार दरडोई उत्पन्नामध्ये पहिला रँक हा तेलंगणा राज्याचा लागतो आणि महाराष्ट्राचा 6वा रँक लागतो. तर तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे बा, महाराष्ट्राचा 6वा रँक पण आहे, तेलंगणाचा फर्स्ट रँक पण आहे. दोघं फॅक्ट महत्वाचे असेल आणि बाकी स्टेट तुम्हाला लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी असेल तर ठेवा, नाहीतरी तेलंगणा तर माहितच पाहिजे आणि महाराष्ट्र तर माहितच पाहिजे एवढं तरी लक्षात असू द्या. गुजरातचं आपल्यापेक्षा जास्त आहे लक्षात असू द्या. म्हणजे आजूबाजूचे स्टेट विचारले आणि आंध्र प्रदेश आपल्यापेक्षा कमी आहे. तो काही विचारलं युपीचा नंतर रँक येतो. बघा तुमची कॅपॅसिटी किती आहे त्या हिशोबाने लक्षात ठेवायची. तर एक दोन तर लक्षात वाचलं तर होईल, पण तेलंगणा आणि महाराष्ट्रासमोर. आता आपल्याकडे काही किमती दिल्या होत्या, त्या किमतीबद्दल बघा वगैरे. अर्थ आणि सांख्यिकी मंत्रालयानुसार एप्रिल 2023 मध्ये या वर्षी अनुक्रमे वर्ष आणि वर्ष चलनवाढ ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागासाठी 6.3% अशी होती. आता तुम्हाला ना परत एकदम स्टेटमेंट येणार, ते काय करतील की 2023 मध्ये आपल्याकडे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी दोन्ही भागासाठी महागाईचा दर किती होता तर 6.3% होता. मग तुम्हाला कन्फ्युज करते. पहिले विधान देतील की ग्रामीण आणि शहरी दोघे भागामध्ये महागाईचा दर 6.3% होता. मग सेकंड स्टेटमेंट देखील ग्रामीण भागामध्ये महागाईचा दर शहरीपेक्षा जास्त होता. आणि तिसरं देतील शहरी भागामध्ये महागाईचा दर ग्रामीणपेक्षा जास्त होता. आणि मग कोणतं विधान बरोबर आहे, तर अशा विधान आपल्याला वाटेल चुकेल. पण बघा, वर्ष आणि वर्ष चलनवाढमध्ये ग्रामीण आणि नागरी दोघे भागासाठी 6.3% चलनवाढीचा दर होता एवढं लक्षात असू द्या. स्टेटमेंट बनतात इकॉनॉमिक सर्वेवर असेच काहीतरी स्टेटमेंट बनतात. तर तुम्हाला हेच गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, मग पुढचं विधान काय बघा, फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यात एकूण 262 लाख म्हणजे जे आपल्या शिधापत्रिका जे आहे ना टोटल, तर 262 लाख एवढ्या शिधापत्रिका आहे. त्यामध्ये 61 लाख आपल्याकडे पिवळ्या शिधापत्रिका आहे, 178 लाख आपल्याकडे केशरी शिधापत्रिका आहे आणि त्याच्यानंतर 22 लाख आपल्याकडे शुभ्र शिधापत्रिका. म्हणजे जर का एवढा फॅक्ट महत्वाचा नाही, पण टोटल एवढ्या शिधापत्रिका आपल्याकडे आहे. आणि त्यामध्ये सगळ्याधिक शिधापत्रिका कोणत्या आहे, केशरी आहे 178 है ना, 262 लाख पेक्षा 178 आपल्याकडे केशरी. आता आपण स्वस्त धान्य दुकानामध्ये ई पॉइंट ऑफ सेल मशीन उपकरण बऱ्यापैकी आपण बसवलंय, ते पण एक लक्षात असू द्या, पॉइंट ऑफ सेल मशीन. त्याच्यानंतर एकूण एवढे शिवभाजी केंद्र म्हणजे आपल्या शिवभोजन थाळी केंद्र आपल्याकडं चालू आहे ना. या फॅक्ट एवढा डायरेक्टली विचारतील कमी चान्सेस आहे, फक्त हा एक महागाई रिलेटेड फॅक्ट विचारू शकता तुम्ही. ओके,
आता पुढचं हे बघा, हा महत्वाचा हे की इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवा. डिसेंबर 2023 पर्यंत आता जे आहे तर भारताच्या स्तरावर अनुसूचित वाणिज्य बँकांचा एकूण ठेवी 22% आणि स्थूल कर्ज 28%, यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक. कळतंय का? म्हणजे समजा इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही महाराष्ट्र विचार केला तर आपल्याकडे जे अनुसूचित बँक असतात, जे शेड्यूल बँक असतात, त्याच्यामध्ये काहीतरी ठेवी असतात आणि त्या शेड्यूल बँक काहीतरी लोन देतात किंवा कर्ज देतात. तर शेड्यूल बँकमध्ये ज्या भारताच्या ठेवी आहे त्या 22% ठेवी महाराष्ट्रामध्ये येतात. आणि जे शेड्यूल बँक जे कर्ज देतात देशपातळीवर त्याच्यापैकी 28% कर्ज महाराष्ट्र देतं, एवढं लक्षात असू दे. बघा दोघांची ॲडिशन काय होते, 50 काहीतरी होते, तुम्हाला लक्षात ठेवता. मग ठेवता येईल 22 + 28, 22 ठेवी आहे आणि 28 काय कर्ज आहे. देशामध्ये 22 आणि 28 या प्रमाणात महाराष्ट्राचा वाटा आहे. ही फॅक्ट पण लक्षात असू दे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, पुढचं बघा, आपल्याकडं 1 लाख व्यक्ती मागं 23 एटीएमची संख्या आहे. म्हणजे एटीएम पर पॉप्युलेशन 1 लाखच्या मागे पॉप्युलेशन मागं आपल्याकडे एटीएमची संख्या किती आहे, 23 आहे, एवढं लक्षात असतं. 1 लाख मागं 23 एटीएमची संख्या आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत एकूण 3.4 कोटी एवढे खाते उघडण्यात आले आहे. म्हणजे 55% ग्रामीण आणि निम नागरी भागामध्ये आहे. आपल्याकडे माहिती आहे ही आयोगाची सगळ्यात फेवरेट स्कीम आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. माहिती आहे तुम्हाला, 15 ऑगस्ट 2014ला लाल किल्ल्यावरून याची घोषणा झाली होती आणि त्याच्यानंतर 28 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्री जनधन योजना लागू झाली होती. तर महाराष्ट्राचा आत्ता लेटेस्ट आकडा बघितला तर 3.41 कोटी एवढी बँक खाती प्रधानमंत्री जनधन मध्ये उघडली आहे आणि त्याच्यापैकी 55% खाती एकतर रुरल किंवा सेमी अर्बन या भागामध्ये उघडली आहे. सो हे पण लक्षात असू द्या, एक्झाममध्ये बनवू शकतो क्वेश्चन. पुढचं बघा कंटिन्यू मध्ये. त्याच्यानंतर अनुसूचित बँक वाणिज्य बँकाची एकूण ठेवी स्थूल कर्ज अनुक्रमे, ठीक आहे, म्हणजे ठेवी आणि कर्ज संबंधी काहीतरी दिलेला आहे आकडा आहे. अनुसूचित बँका वाणिज्य बँकांच्या एकूण ठेवी आणि स्थूल कर्ज, एकूण ठेवी किती किती आहे तर 39 लाख आणि एकूण कर्ज किती आहे 38 लाख कोटी. आणि कर्ज आणि म्हणजे राज्याचे कर्ज ठेवीचे प्रमाण किती आहे, म्हणजे आपल्याकडे किती कर्ज आहे आपण आपल्याकडे किती ठेवी अवेलेबल आहे याचं प्रमाण किती आहे 98.6% एवढा आहे. ओके, त्याच्यानंतर प्राधान्यक्रम क्षेत्रासाठी कर्ज आराखडा 6.5 लाख कोटी आहे. बघा जेवढं आपण कर्ज दिलं ना, कर्ज किती दिलं आपण 38 लाख कोटीचं कर्ज दिलं. तर प्रायोरिटी सेक्टरला 38 लाख पैकी प्रायोरिटी सेक्टरला आपण 6.5 लाख एवढं कर्ज दिलंय. मग त्यामध्ये कोणाला किती दिलं तर कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हिस्सा 25% आहे आणि जे MSME क्षेत्र आहे त्यांचा हिस्सा MSME खादी ग्रामोद्योग त्याचा हिस्सा 55%. तुम्हाला काय सांगतील, प्रायोरिटी सेक्टर लेंड किंवा आपण जे म्हणतो त्याला प्राधान्यक्रम क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो सगळ्यात जास्त कर्ज वाटले त्यामध्ये पहिला वाटा कोणाचा आहे तर मायक्रो स्मॉल मिडियम इंडस्ट्री खादी उद्योग त्यांचा वाटा 55%. बरोबर स्टेटमेंट आहे की बाबा हा सगळ्यात जास्त आपण सूक्ष्म लघु उद्योग मध्यम उद्योगांना दिला. आणि सेकंड आपल्या कृषीचा वाटा येतो, कृषीचा वाटा किती येतो 25% येतो, एवढं लक्षात असू दे ना. प्रायोरिटी सेक्टरमध्ये तुम्हाला वाटत नाही तर कृषी जास्त आहे, बट नाही, आपल्याकडे सूक्ष्म लघु उद्योगाचा विकास चांगला होतोय, खादी उद्योगांचा विकास चांगला होतोय, म्हणून प्रायोरिटी सेक्टरचा जेवढा पैसा जातो त्यापैकी 55% पैसा आपण खादी आणि ग्रामोद्योग कुटीर उद्योगाला देतो. पुढचं बघा, कृषी आणि संलग्न कार्य राज्यात 2023 मध्ये सरासरी पावसाच्या 86.4% पाऊस पडला, म्हणजे किती 86.4% पाऊस पडला. 19 तालुके अतिरिक्त एवढा पाऊस पडला. आणि सरासरी विहित कृषी गणना, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. बघा आपण काय करतो, कृषी गणना पिरियडिकली करत असतो, राईट आहे, कृषी गणना करतो आपण. मग कृषी गणना आपण केली होती 1970, 70, 71 मध्ये आणि आता आपण 2015-16 मध्ये कृषी गणना केलेली. मग ज्यावेळेस आपण कृषी गणना 1970 मध्ये केली होती तेव्हाकडे आपलं वीज क्षेत्र किती होतं 4.28 हेक्टर एवढं आपल्याकडे वीज क्षेत्र होतं. आणि आत्ताच्या हिशोबाने आपल्याकडे वीज क्षेत्र किती आहे 1.34 हेक्टर. याच्यावर क्वेश्चन येतो का, येतो. 1970 मध्ये एवढं होतं, आत्ता एवढं झालंय. दोघं विधानावर स्टेटमेंट येतं. कृषी गणना 2015-16 नुसार अल्प आणि अत्यल्प, बघा एक मार्जिनल म्हणजे स्मॉल अँड मार्जिनल फॉर्मर असतात. स्मॉल म्हणजे अल्प आणि मार्जिनल म्हणजे अत्यल्प. तर स्मॉल मार्जिनल फार्मर हे 2 हेक्टर पर्यंत जे असतं ना त्याला म्हणतात. हे डेफिनेशन पण विचारतात तुम्हाला की अल्प आणि अत्यल्प शेतीधारक म्हणजे किती. मग तुम्हाला ऑप्शन देतील की लेस दॅन 2 हेक्टर किंवा मोर दॅन 2 हेक्टर किंवा लेस दॅन 3 हेक्टर. तर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर दोघं म्हणजे कोण तर लेस दॅन 2 हेक्टर ज्यांच्याकडे जमीन असते त्याला स्मॉल आणि मार्जिनल फार्मर असं म्हणतात. कळत आहे. प्रत्येक स्टेटमेंटवर क्वेश्चन म्हणतो, लक्षात असू द्या. तर काय सांगितलंय
अल्प आणि अत्यल्प 2 हेक्टरपर्यंतच्या विहित खातेदारांची क्षेत्राचे एकूण प्रमाण 45% होते आणि अल्प आणि अत्यल्प विहित खातेदारांची संख्या 79% होती. म्हणजे क्षेत्राचे प्रमाण जर तुम्हाला विचारलं तर ते 45% आहे, पण त्यांची खातेदारांची संख्या जर विचारली तर ते 79.5% आहे. ओके, तुम्ही बघितलं स्मॉल फार्मर आणि मार्जिनल फार्मर. मार्जिनल फार्मर लेस दॅन 1 हेक्टर असतं आणि स्मॉल आणि मार्जिनल फार्मर दोघं मिळून लेस दॅन 2 हेक्टर जे असतात त्या संबंधी असतं. 1971च्या जनगणनेनुसार आपल्याकडं त्यांची जी विहित गणना होती त्यामध्ये काय होतं 4.28 आणि आता 2015-16 मध्ये किती आहे तर 1.34 हेक्टर एवढं आहे. यावर क्वेश्चन विधान बनतात, हे महत्वाचं आहे, माहित पाहिजे. त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या विनंतीनुसार संयुक्त राष्ट्राद्वारे सन 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. खूप महत्वाचं विधान आहे की केव्हापासून केलं आपण माहिती आहे ना, 2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून डिक्लेअर करतं, त्यासंबंधी ही फॅक्ट लक्षात असू द्या. आता हे काय काय टक्केवारी आपल्याला पीक उत्पादन आणि पाऊस संबंधी बघा. पावसाची सरासरी तुलनेत टक्केवारी किती झालेली आहे तर 119.8 119.8 2022-23 मध्ये एवढा आपल्याकडं पावसाचं प्रमाण तुम्ही सांगू शकता. मग आपल्याकडे बघा काय काय उत्पादन किंवा की पीक किती तर तृणधान्य तुम्ही विचार कराल तर 12,000च्या जवळपास आहे. 12 की काहीतरी लक्षात ठेवा तृणधान्य. मग तुम्ही द्या तृणधान्य जर विचार केला तर तृणधान्य कुठे एकदम 12 के समजा आणि कडधान्य विचार केला तर किती आहे 4 के किंवा 4.3. म्हणजे कडधान्य आपल्याला विचार केला तर कडधान्य समजून घ्या 4 के लक्षात ठेवा. मग तुम्हाला स्टेटमेंट काय बनवू शकतो की कडधान्याचे उत्पादन तृणधान्याच्या 1/3 आहे किंवा तृणधान्याचे उत्पादन 3 पट आहे. हा 3 पट फरक दिसतोय असं स्टेटमेंट एक्झाम मध्ये बनतं, हे लक्षात असू. आणि एकूण अन्नधान्य कसं मग हे 12 प्लस हे 4 म्हणजे कुठेतरी 16 के हे जे दिसते ना आकडा 16.8 वगैरे हे एक रफ आकडा तुम्ही 16 के तरी लक्षात ठेवा. हे टोटल अन्नधान्य तुम्ही सांगू शकता. ओके, मग तेलबियाचं सांगू शकता 7. त्याच्यानंतर ऊसाचं बघा, ऊसाचं सगळ्यात जास्त किती 135 तुम्हाला डायरेक्ट ऊसाचं या ठिकाणी बघायला भेटेल. सो ऊसाचं पण एक लक्षात ठेवा 1,35,000 संबंधी. त्याच्यानंतर ऊस आहे, कापूस आहे, फळे, भाजीपाला आहे. भाजीपाला 16,000च्या जवळपास आहे. आणि हे एक बघा, ही जी ना कापसाचे उत्पादन आहे ना गासड्यामध्ये मोजतात तर 170 kg साठी एक गासडी असं याच्यावर पण आय थिंक क्वेश्चन आलेला आहे किती केजीची एक घासडी असते वगैरे म्हणून. तर 170 kg घासडी आहे. पणकाल तृणधान्य कडधान्य टोटल 119.8 हे तृणधान्य कडधान्याचं टोटल अन्नधान्य 16 आणि हे बाकीचे फॅक्ट्स महत्वाचे आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा राज्यात जानेवारी 2023 पासून जलयुक्त शिवार योजना अभियान 2.0 राबवले होते. तुम्हाला काय वाटेल की जलयुक्त शिवार योजना 2.0 केव्हा सुरू करण्यात आले. मग तुम्हाला उदाहरण जानेवारी 2021, जानेवारी 2023, जून 2023 किंवा तुम्हाला म्हणतील ऑगस्ट 2023. मग विधान करा. मग अशा वेळेस आपल्याला कळत नाही. मग लक्षात असू द्या की याच्यावर क्वेश्चन आजकाल आयोग विचारतोय, महिना डायरेक्ट देतोय तर जानेवारी का महिना विचारतोय ना, कारण की सर्व्हेमध्ये कुठेतरी ते मेन्शन असतं. तर अपेक्षा त्यांची असते की तुम्ही सर्व्हे वाचला असेल, तर म्हणून काही काही लक्षात असतं की जलयुक्त शिवार योजना 2.0 लॉन्च झालेली आहे. केव्हा लॉन्च झाले ते जानेवारी 2023. याच्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून लक्षात असू द्या. ओके, मग जलयुक्त शिवार योजना 2.0 तर ही होती. मग पहिली 2019 पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण ही योजना केली होती आणि दरवर्षी 5,000 गावे म्हणजे 2014 पासून आपण केलं होतं. दरवर्षी आपल्याला 5,000 गावे आपल्याला दुष्काळमुक्त करायची होती आणि 2019 पर्यंत टंचाई मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी होतं. आणि आत्ता आपण जानेवारी 2023 मध्ये याचा फेज 2 लॉन्च केलाय. एवढी माहिती असू द्या, हे माहिती कामाची तुमच्यासाठी. ओके, पुढचं बघा सेंद्रिय शेतीच्या उत्पादनात अखिल भारतामध्ये मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र 27%चा दुसरा क्रमांक लागतो. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेतीचं जे तुम्ही उत्पादन बघा तर सेंद्रिय शेतीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र सेकंड आहे. मग पहिलं कोणतं आहे MP, सेकंड कोण आहे सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्र. महाराष्ट्राचा वाटा किती आहे 27%. तर सेंद्रिय शेती उत्पादनमध्ये 27%चा महाराष्ट्राचा सेकंड रँक लागतो, एवढं लक्षात असू द्या. यावर फॅक्ट बनवू शकता. ओके, पुढचा बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नास जोड देण्यासाठी राज्य शासन 2023-24 पासून PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक अतिरिक्त मानधन देतं. बघा आपल्याकडे जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहे त्यांच्याकडे खूप सारे अपॉर्च्युनिटी असतात उत्पादनाच्या, तर त्यांच्या उत्पन्नाला काहीतरी जोड द्यायची, एक अलाइट काहीतरी द्यायचा अवेलेबल करून, म्हणून 2023 पासून आपण दरवर्षी 6,000 रुपये अतिरिक्त आर्थिक अनुदान देतो
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ही अमाऊंट तुम्हाला माहित पाहिजे. ओके, 2023 6,000 रुपये स्मॉल मार्जिनल फार्मरसाठी आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, मीडियम फार्मर वगैरे नाहीये त्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा फॅक्ट बघा, पशुगणना 2019 मध्ये सुमारे 3 पॉईंट बघा, आपल्याकडे पशुगणना झाली होती. ओके, पशुगणना केव्हा झालेली आपल्याकडं 2019 मध्ये, आय थिंक ही 7वी काहीतरी पशुगणना होती. तर त्यामध्ये आपल्याकडं 3.3 कोटी एवढे पशुधन आहे. 3.3 कोटी एवढे पशुधनासह 7वा रँक लागतो. तो स्टेटमेंट बनेल की 2019च्या पशुगणनेनुसार 3.3 कोटी पशुधनासह महाराष्ट्राचा 7वा रँक लागतो. तर बरोबर आहे. सेकंड, कुक्कुट, जे आपण कुक्कुटपालन कोंबडी पालन म्हणणार, तर 7.3 कोटीसह, यांची 7.3 कोटीसह या ठिकाणी आपला कितवा रँक लागतो? 5वा रँक लागतो. हे दोघं स्टेटमेंट महत्वाचे. पशुगणना 2019ची 3.3 कोटीसह 7वा रँक आणि 7.3 कोटीसह 5वा रँक, हे दोघं महत्वाचं, एवढं लक्षात ठेवा. आणि गोवर्गीय पशुधनाला लिम्पी स्किन रोग, हा लिम्पी स्किन रोग कोणासंबंधित विचारलं तर जे गाय असेल हे असतील त्या प्राण्यांसंबंधी हा लिम्पी रोग आहे, लिम्पी स्किन डिसीज आहे, ते लक्षात असू दे. पशुगणना पण माहिती ठेवा. त्याच्यानंतर 2022-23 मध्ये सागरी आणि गोड पाण्यातील मत्स्य उत्पादन अनुक्रमे 4.46 लाख आणि 1.44 लाख टन होते. तर 21-22 मध्ये तेवढे. 22-23 लक्षात ठेवा. बघा, 2022-2023 मध्ये आपल्याकडे एक तर सागरी पाण्यामधले जे मासे आहे त्यांचे उत्पादन आणि गोड पाण्यामधलं माशाचे उत्पादन. सागरी पाण्यामध्ये माशाचं उत्पादन 4.4 लाख टन एवढं लक्षात ठेवा, आणि खूप जास्त आहे गोड्या पाण्यापेक्षा, 1.4 लाख टन पेक्षा. मग सागरी पाण्यामधलं माशाचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये गोड पाण्यापेक्षा जास्त, तर स्टेटमेंट बनवू शकता. तर लक्षात असू द्या, कारण की आपल्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, बऱ्यापैकी आपल्याला जिल्ह्यामध्ये समुद्र किनारा आहे, म्हणून आपल्याकडे सागरीमध्ये उत्पादन जास्त आहे ॲज कम्पेअर टू गोड पाण्यामध्ये. हे माहीत असलं पाहिजे, याच्यावर स्टेटमेंट बनतात, हे लक्षात असू द्या. एक रफ तरी माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे या फॅक्ट्स रिलेटेड. त्याच्यानंतर मार्च 2023 मध्ये राज्याचे वन क्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1%, म्हणजे महाराष्ट्राचे वन क्षेत्र किती आहे? 20.1%. 20.1% एवढं आपलं वन क्षेत्र आहे, लक्षात असू दे. त्याच्यानंतर भारताची वन्य स्थिती अहवाल 2021 नुसार 12,108 चौरस किलोमीटर वृक्षाधानासह भौगोलिक क्षेत्र 3.9%, राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे जो आपला फॉरेस्ट सर्वे अहवाल आला होता 2021, त्याच्यानुसार आपला वृक्षाच्छादन किती आहे? 12,108 स्क्वेअर किलोमीटर, आणि याच्यामध्ये आपला फर्स्ट रँक लागतो इंडियामध्ये, हे माहिती असू द्या. ओके, याच्यावर पण क्वेश्चन बनतात. त्याच्यानंतर उद्योग आणि सहकार बद्दल लक्षात ठेवा. 2022-23 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीतून राज्याच्या निर्यातीमध्ये वाटा 16% होता. स्टेटमेंट म्हणतं की भारताच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती होता? 16%, 18%, 25%. तर 16% वाटा होता कशामध्ये? निर्यातीमध्ये होता, हे माहीत असलं पाहिजे, लक्षात ठेवा. मार्च 2024 मध्ये शासनानं मान्यता स्टार्टअप्समध्ये, आपण स्टार्टअप इंडिया योजना राबवतो, तर स्टार्टअप सगळ्यात जास्त कुठं चालू झाले असतील तर ते महाराष्ट्र आहे. देशाच्या 19% स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये. बघा, मग स्टार्टअप मध्ये विचारलं तर स्टार्टअप मध्ये 19%, त्याच्यात पण पहिला रँक आहे की सगळ्यात जास्त स्टार्टअप आहे. जर का एक्सपोर्ट असेल, निर्यात असेल, निर्यात पण 16% आणि त्याच्यात पण महाराष्ट्राचा पहिला रँक येतो. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI मध्ये पण पहिला, राज्य देशात सर्वोच्च स्थानी राहिलंय. हे तिघं विधान म्हणजे स्टार्टअप मध्ये 19% पहिला रँक, निर्यातमध्ये 16% पहिला रँक, FDI मध्ये पण पहिला रँक, या सगळ्या गोष्टी असतात, लक्षात ठेवा. ओके, पुढचे हे सगळे वर्ष विचारू शकता. बघा, महाराष्ट्र राज्याने नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण केव्हा जाहीर केले? तर 2023चं विचारू शकता की माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, ऑप्शन देतील 2023, 2021, 2014, तर 2023 मध्ये लॉन्च केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त वस्त्रोद्योगासाठी एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण पण 2023 ते 28 आहे, हे पण लक्षात ठेवा. 23 पासून 28 आहे, खूप फिरवू शकता. 22 ते 27 पण करता येतं याला, किंवा 25 ते 30 पण करता येतं, काही पण करू शकता, है ना. जो निदान आहे ना, इकॉनॉमिक सर्वेच्या तरी तुम्हाला फॅक्ट पाठ पाहिजे, एवढं अपेक्षित आहे. तर वस्त्रोद्योग धोरण विचारलं तर 23 to 28 आहे, एवढं लक्षात असू द्या जर क्वेश्चन आला तर. ओके, त्याच्यानंतर गुंतवणूक आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी एक पूरक परिस्थिती निर्माण करण्यासाठी मैत्री कायदा आपण केलाय, खूप महत्वाचा आहे. तुम्हाला विचारतील की मैत्री कायदा कशा संबंधी? मैत्री कायदा आपल्या महाराष्ट्रात कशा संबंधी? तर आपल्यामध्ये मैत्री कायदा जो आहे ते उद्योग असतात, गुंतवणूकदार असतात, त्यांना एक फॅसिलिटेटिव्ह एन्व्हायरमेंट इंडियामध्ये क्रिएट करण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी जुलै 2023 माहीत पाहिजे तेव्हा केलं.
हे पण जुलै 2023 आहे आणि हे पण जुलै 2023 आहे. वरती आपण जेव्हा बघितलं होतं ते जानेवारी 2023 होतं. कळतं का फरक लक्षात असू द्या. तर जुलै 2023 मध्ये मैत्री कायदा आपण लागू केलाय. त्याच्या व्यतिरिक्त राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 जाहीर करण्यात आले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला पर्यटक विमुख धोरण आई महिला विमुख धोरण जाहीर करे. ते पण आहे जुलै 2023 मध्ये. कळतंय? तर आईचं जे धोरण आहे महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी ते पण 2023 आहे आणि गुंतवणुकांसाठी जे मैत्री कायदा आहे तो पण कोणता आहे तर जुलै 2023 चा. याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. तर गडबड करू नका. ऑगस्ट, सप्टेंबर, जानेवारीमध्ये जुलै 2023 दिले. ओके. पुढचं बघा. सन 2023-24 करता गुजरात 12% नंतर देशाच्या विजेच्या स्थापित क्षमतेमध्ये महाराष्ट्र दुसरा रँक येतो. म्हणजे काय इलेक्ट्रिसिटीची जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी है ना, इलेक्ट्रिसिटीची जी स्थापित क्षमता आहे त्या स्थापित क्षमतेमध्ये पहिला रँक कोणाचा येतो तर पहिला रँक गुजरातचा येतो. गुजरातची इन्स्टॉल कॅपॅसिटी किती देशाचे 12% आणि दुसरा रँक कोणाचा येतो महाराष्ट्राच्या. महाराष्ट्राचं किती आहे 10.4%. तर इन्स्टॉल कॅपॅसिटीनुसार महाराष्ट्राचा सेकंड रँक येतो आणि पहिला गुजरातचा येतो हे माहीत असू द्या. ओके. आणि 2022-23 मध्ये राज्यात विजेचा दरडोई अंतिम वापर 1197 युनिट असून अखिल भारतात तो 916 युनिट आहे. बरं, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकता. हे पण एक महत्वाची फॅक्ट आहे. बघा इलेक्ट्रिसिटीचा वापर आहे. इलेक्ट्रिसिटीचा वापर आहे. महाराष्ट्र थोडा डेव्हलप स्टेट आहे. आपण बघाल आपल्याकडे उद्योगांचा विकास चांगला झाला आहे. ओव्हरऑल विकास चांगला झालेला आहे. म्हणून इलेक्ट्रिसिटीचा वापर महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर हा भारतापेक्षा जास्त असतो. ओके. मग आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी दरडोई वापर किती आहे 1197 युनिट आपण वापरतो वर्षाला आणि ते जर भारताला वापरलं तर 916 युनिट वापरतात. मग हे दोघं स्टेटमेंट येऊ शकता. महाराष्ट्रामध्ये दरडोई इलेक्ट्रिसिटीचा वापर हा भारतापेक्षा जास्त आहे आणि किती येतं 1197 युनिट आहे आणि भारतामध्ये किती येतं 916 युनिट आहे. एवढं लक्षात असू द्या. सो हे महत्वाचे फॅक्ट आहे. इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये पहिला रँक गुजरातचा येतो, सेकंड रँक महाराष्ट्राचा येतो. हे पण लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर नवीकरण मार्च 2024 नुसार नवीकरण ऊर्जेची स्थापित क्षमता 12,000 गिगावॅट किंवा 12 गिगावॅट आहे. रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी इन्स्टॉल कॅपॅसिटी महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत महामार्ग, जिल्हा महामार्ग याच्या टोटल रस्त्यांची लांबी किती आहे तर 3.25 लाख किलोमीटर एवढ्या लांबीचे रस्ते त्याच्यामध्ये सगळे आले. नॅशनल हायवे आले, PWD अंतर्गत रेल्वे आले, ZP अंतर्गत रेल्वे आले, सगळे मिळून एवढा आपल्याकडे रोडची लांबी तुम्हाला दिसेल. ओके. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी जो 701 किलोमीटरचा महामार्ग याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर हा फेज ऑलरेडी चालू झाला आहे असं सांगितलंय. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रिलेटेड प्रोजेक्ट हा पण चालू झालेला आहे आणि मुंबई किनारा रस्ता प्रकल्प साऊथ मध्ये हा पण मार्च 2024 मध्ये 87% काम झालेलं आहे. ओके. या योजनेला तुम्हाला माहिती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गांवर क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे समृद्धी महामार्गाची टोटल लांबी 701 किलोमीटर आहे. 6 पदरी रस्ता आहे, 120 मीटर आहे. 6 पदरी रस्ता आहे. मुंबईला नागपूरशी जोडतो. 10 जिल्हे, 26 तालुके आणि 390 गावामधून जातो आणि 8 तासामध्ये मुंबई पासून नागपूरचा प्रवास करणे शक्य आहे. 701 किलोमीटर, 6 लेन, 10 डिस्ट्रिक्ट, 26 तालुका. हे लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर काही आपल्याकडे सोशल पॅरामीटर होते सर्वेमध्ये. आपला अर्भक मृत्यूदर, जो आपला अर्भक मृत्यूदर किती आहे 16 आहे. त्याच्यानंतर नवजात शिशु मृत्यूदर किती आहे 11 आहे. बघ नवजात किती आहे 11. त्याच्यानंतर अर्भक किती आहे 16. त्याच्यानंतर CMR 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर किती 18. CMR किती 18. 11 किती होतं तुमचं नवजात होतं बघा. नवजात मृत्यूदर 11. त्याच्यानंतर अर्भक मृत्यूदर महाराष्ट्रामध्ये किती आहे 16. त्याच्यानंतर चाइल्ड मोर्टॅलिटी रेट जे 5 वर्षापेक्षा लवकर ज्या चाइल्डची डेथ होते चाइल्ड मोर्टॅलिटी रेट आपल्याकडे किती आहे 18 आणि एकूण जनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट एक फिमेल त्यांच्या टोटल प्रोडक्टिव्ह लाईफ मध्ये किती चाइल्डला जन्म देते तो आहे 1.5. आपला रिप्लेसमेंट रेशो किती असतो रिप्लेसमेंट रेशो 2.1 असतो तर त्यापेक्षा खूप कमी आहे महाराष्ट्राचा 1.5. तर टोटल फर्टिलिटी रेट किती आहे 1.5 आहे आणि माता मृत्यूदर किती आहे तर 33 आहे है ना. माता मृत्यूदराचे प्रमाण किती आहे 33 आहे एवढं लक्षात असू द्या. हा 1000 मागं असेल ओके तर लक्षात असू द्या. सो नवजात 11, अर्भक मृत्यूदर 16, चाइल्ड मोर्टॅलिटी रेट 18, टोटल फर्टिलिटी रेट 1.5 आणि माता मृत्यूदर 33. हे काहीतरी सोशल पॅरामीटर्स आहे महाराष्ट्र रिलेटेड ते लक्षात असू द्या. आणि राज्य शासनाने हे माहीत पाहिजे ही डेट
पूर्णच माहीत पाहिजे. 3 स्टार करायला. राज्य शासनाने 7 मार्च 2024 रोजी महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी महिला धोरण जाहीर केले आहे. तर 7 मार्च 2024 रोजी महिला धोरण महाराष्ट्राने जाहीर केलं आहे. मग तुम्ही मला सांगता का कमेंटमध्ये कोण की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती महिला धोरण आले आणि त्यांचं वर्ष काय आहे ना? आपलं शरद पवार मुख्यमंत्री असताना आपलं महिला धोरण आलेलं आहे का, किंवा आतापर्यंत किती महिला धोरण आहे आणि केव्हा केव्हा आलेलं आहे हे लक्षात असू द्या. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणाला माहित असेल तर. आणि 7 मार्च 2024 मध्ये आता आपला या डेट सहित माहित पाहिजे की महिला धोरण जाहीर केलंय. ओके, सो ठीक आहे. एवढं आपण पार्ट्स आज याच्यामध्ये बघितले. मेन पर्पज काय की आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हेवर खूप सारे क्वेश्चन येतात. सो ते आपल्याला जसे असतं प्रॉपरली डील करायचे, त्याच्या मार्क्स चांगले घ्यायचे, त्या हिशोबाने माझा ऑब्जेक्टिव्ह होता. सो आपण हे केलेलं आहे. आता ना थोडक्यात तुम्हाला आपण काय काय बघितलं एक शॉर्टमध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला जे फॅक्ट्स असेल ते तुम्हाला लक्षात राहायला किंवा ठेवायला थोडं हेल्प होईल. बघा आपण काय बघितलं सगळ्यात अगोदर 7 म्हणजे आतापर्यंत सर्व्हेमध्ये 7.6% महाराष्ट्र आणि भारताचा वृद्धी दर होता. त्यामध्ये प्रायमरी सेक्टर, कृषी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर होता. कृषी क्षेत्राचा वृद्धी दर 1.9% होता. त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राचा 7.6% होता आणि सेवा क्षेत्राचा 8.8% होता. एवढं बघितलं. त्याच्यानंतर देशाच्या उत्पन्नामध्ये म्हणजे भारताच्या उत्पन्नामध्ये आपण काय बघितलं, उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा बघितला. तो महाराष्ट्राचा वाटा किती होता, 13.9% होता. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण दरडोई उत्पन्न बघितला. ओके, दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा आपण 252 बघितलं होतं. अगोदर किती होतं, 219 होता. म्हणजे जवळपास 30,000 दरडोई उत्पन्न वाटलं असं आपण बघितलं. आणि दरडोई उत्पन्नामध्ये आपला कितवा रँक येतो, 6 रँक येतो हे पण बघितलं. दरडोई उत्पन्नामध्ये पहिला रँक तेलंगणाचा येतो हे पण बघितलं. सो हे आपण फॅक्ट अत्यंत बघितले. मग दरडोई उत्पन्नामध्ये कसं बघितलं तर पहिला रँक आपला तेलंगणाचा येतो. तेलंगणाचं दरडोई उत्पन्न बघितलं 311च्या जवळपास होतं. त्याच्यानंतर कर्नाटकचं दरडोई उत्पन्न होतं, हरियाणाचं दरडोई उत्पन्न होतं, तामिळनाडूचं होतं, गुजरातचं होतं आणि 6वं महाराष्ट्राचं होतं, जे आपण अत्यंत 252 बघितलं. सो तेलंगणा पण माहित पाहिजे, महाराष्ट्र पण माहित पाहिजे, महाराष्ट्राचा 6वा रँक माहित पाहिजे, तेलंगणाचा फर्स्ट रँक माहित पाहिजे. एवढं रिपीट करण्याचा ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की तुम्हाला या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे, जे की तुम्हाला होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की शेड्यूल बँकमध्ये जे अनुसूचित बँक होता त्यामध्ये एकूण ठेवी किती होत्या, तर शेड्यूल बँकमधल्या एकूण ठेवी ज्या होत्या त्या एकूण ठेवीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के होता, 22% होता. आणि एकूण कर्जामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती होता, 28% होता. हे पण बघितलं. आपण ATM ची संख्या बघितली, 1,00,000 व्यक्तीमागे किती ATM आहे, 23 ATM आहे. हे पण आपण फॅक्ट बघितली. त्याच्यानंतर मान्सून पण आपण बघितलं होतं 86.4% रिलेटेड. त्याच्यानंतर कृषी गणना आपण बघितली होती. कृषी गणनेमध्ये कंपॅरिझन आपण बघितलं 1970-71 ची कृषी गणना आणि आता 2015-16 ची कृषी गणना. त्याच्या हिशोबाने एव्हरेज साईज ऑफ ऑपरेशन होल्डिंग आपल्याकडे किती होती, इकडे 4.28 हेक्टर एवढी होती. आता सध्याला 1.34 हेक्टर एवढी एव्हरेज साईज ऑफ ऑपरेशनल होल्डिंग आपण बघितली. त्याच्यानंतर स्मॉल आणि मार्जिनल फार्मर बद्दल बघितलं. जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर म्हणजे अल्प आणि अत्यल्प शेतकरी कोण असतात, ज्यांचा 2 हेक्टरपेक्षा कमी एरिया असतो त्यांच्यासाठी बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं जानेवारी 2023 मध्ये आपण काय केलेलं आहे, जलयुक्त है ना, जलयुक्त शिवार योजना, जलयुक्त शिवार योजना 2.0 लॉन्च केले. आणि त्याच्यानंतर आपण अजून बघितलं की जुलै 2023 मध्ये आपण 2 गोष्टी केल्या. एक तर मैत्री कायदा होता, तो मैत्री कायदा लागू केलाय 2023चा. आणि आणखी होतं की मैत्री कायदा आणि एक आपण आणखी फॅक्ट बघितली मैत्री कायदा व्यतिरिक्त आणखी फॅक्ट आपण बघितले होते जुलै 2023 मध्ये. सो ते फॅक्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं. त्याच्यानंतर सेंद्रिय शेती धोरण बद्दल आपण बघितलं. ओके, सेंद्रिय शेती धोरण, त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय शेतीमध्ये पहिला रँक MP चा येतो आणि दुसरा रँक महाराष्ट्राचा येतो. महाराष्ट्राचा 27% वाटा आहे सेंद्रिय शेतीमध्ये, एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण पशुगणना बघितली. पशुगणना केव्हा झाली होती, 2019 मध्ये झाली होती. 2019च्या पशुगणनेनुसार जर का आपण पशूंची संख्या बघितली तर आपल्याकडे 3.31 कोटी होती. त्याच्यामध्ये आपला 7th रँक होता. आणि आपला कुक्कुटपालन संबंधी विचार केला तर त्याच्यामध्ये 7.4 कोटी लोकसंख्येचा आपला 5वा रँक होता. त्याच्यानंतर आपण वन क्षेत्र बघितलं. वन क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्राचा वाटा 2.1%. त्याच्यानंतर वन अहवाल जो होता तो 2021चा होता. त्यामध्ये आपल्याकडं एवढं ग्रोथ झालेली आहे, स्क्वेअर किलोमीटर एवढी ग्रोथ झालेली बघितलं होतं. आपल्या फर्स्ट रँक होता. त्याच्यानंतर देशाच्या एक्सपोर्टमध्ये किंवा निर्यातमध्ये पण महाराष्ट्राचा पहिला वाटा होता. 16% निर्यात आपल्या महाराष्ट्रातून होती. स्टार्टअपमध्ये पण महाराष्ट्राचा पहिला रँक होता. 19% स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये येतात. आणि FDI वगैरे मध्ये पण महाराष्ट्राचा पहिला रँक होता, एवढं आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी सोशल पॅरामीटर बघितले होते. नवजात मृत्यूदर 11 होता, अब्रक मृत्यूदर 16 होता,
चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट आपल्याकडे 18 होता आणि एकूण प्रजनन दर 1.5% होता. हे सगळे फॅक्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपण अशीच इकॉनॉमिक सर्वेची सिरीज कंटिन्यू करूया. आपण सेकंड पार्टमध्ये याचा पुढचं चॅप्टर बघूया. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेक्चरसाठी नोटिफिकेशन भेटेल. आणि काही सजेशन असतील किंवा काही आणखी अपडेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. थँक्यू सो मच.